कांदिवलीत बेकायदेशीर फेरीवाल्यांचा बीएमसी पथकावर हल्ला झाल्याची बातमी समोर येते। कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरामध्ये ही घटना घडली आहे। बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या बीएमसी पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर येते। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। अनधिकृत फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत असल्याबद्दल स्थानिकांकडून याबद्दल तक्रार येत होता आणि यावरच कारवाई करण्यासाठी लोखंडवाला परिसरामध्ये हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते गेले होते। बीएमसीचं अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचलं होतं आणि त्याच वेळी या कारवाई दरम्यान काही फेरीवाले यावेळी आक्रमक झाले आणि त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांशी झटापट करत त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये काही पालिका कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आता समोर येते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये लोकांची या ठिकाणी पळापळ सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांना पळवून मारहाण केल्याचं देखील म्हटलं जात आहे। या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही संशयितांना देखील ताब्यात घेतले आणि तपास देखील सुरू करण्यात आलाय। दरम्यान परिसरामध्ये वाढलेल्या बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे रस्ते देखील अडवले जात आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा त्रास होतोय। वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती, याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात होती आणि त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे।